अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेडच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आशा वर्कर्सच्या आमरण उपोषणाला भारतीय जनता पार्टीने पूर्ण पाठिंबा दिला असून आशा वर्कर्सच्या मागण्या अतिशय रास्त व त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आहेत। जेव्हा भाजपाचे उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यांनी संबंधित विषय किरण पातुरकर यांना सांगितला तेव्हा त्यातील गांभीर्य ओळखून त्यांनी लागलीच इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उपोषण मंडपाला भेट दिली व इतर आशा वर्कर्स तसेच भीम ब्रिगेडच्या पदाधिकारी बांधवांसोबत आशा वर्कर्स समस्यावर चर्चा केली असता असे लक्षात आले की आजच्या या महागाईच्या काळात फक्त 1000 रुपये इतक्या तुटपुंजा म्हणजेच सरासरी फक्त 33 रुपये रोजावर जर यांना काम करावे लागत असेल तर 33 रुपयात साधारणतः हॉटेलमधला चहा नाश्ता पण मिळत नाही। हे तथ्य सरकार व प्रशासनाने समजून घेण्याचे आवाहन केले आणि इतक्या नगण्य मानधनात जर या महिला काम करीत असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती किती बेताची असेल याचीही संवेदनशीलतेने विचार व्हावा। सरकारमधील महिला व बालकल्याण खाते ज्या जिल्ह्यांच्या वाट्याला आले त्या अमरावतीमध्ये व ज्या शहराचे आमदार म्हणून नेतृत्व खुद्द महिला करीत असेल त्या शहरात जर महिलांना अशा पद्धतीने उपोषणाला बसावे लागत असेल तर ही किती खेदाची बाब आहे व त्यावरही कळस म्हणजे या दोन्ही महिला लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची साधी दखलही घेऊ नये। ही किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे। उपोषण मंडपात आपल्या लहान लहान मुलांना घेऊन बसलेल्या आशा वर्कर्सला पाहून मन व्यथित झाले व लागलीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट या अतिशय संवेदनशील विषयावर आपण स्वतः सचिव स्तरावर पाठपुरावा करून हा विषय प्रशासनाने स्वतः सरकार दरबारी रेटावा अशी विनंती केली आणि आशा वर्कर्सच्या या लढाईत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने आशा वर्कर्सच्या पाठीशी असून लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पाठवला जाईल असे मत भाजपा नेते किरण पातुरकर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रामध्ये 60,000च्या जवळपास आशा वर्कर आहेत आणि त्या 1000 रुपये मानधनावर काम करतात आहे। कोविडच्या सारख्या महामारीमध्ये आशा वर्कर आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन काम करतात आहे। 1000 रुपयावर एवढं काम करतात याचा अर्थ त्यांना मजबुरी आहे, त्यांच्या घरची म्हणून करतात आहे। अंगणवाडी सेविकांना आज 9000 रुपये पगार, 8,500 ते 9000 रुपये पगार मानधन मिळते। अशावेळी आशा वर्करनी मानधन वाढीची मागणी केली आहे। ती मागणी एकदम रास्त आहे, म्हणजे 1000 रुपयात कोणाचं काहीच होत नाही। सरकार एकदम 9000 जरी करणार नाही तरी सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना मानधन वाढीव देण्याची नितांत गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचा पूर्ण पाठिंबा आशा वर्कर ज्या अमरावतीला आंदोलनाला बसले आहेत त्यापैकी 12 जण आमरण उपोषणाला बसले आहेत त्याला आहे। हा इश्यू आम्ही महाराष्ट्र लेवलवरही घेऊन जाऊ आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे ही मागणी पण आमच्या नेत्यांना विनंती। तसेच ते यशोमतीताई ज्या अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांच्याकडे बोलले आहे उपोषण सोडवण्याच्या हिशोबाने, जेणेकरून त्यांना आश्वासन देण्याची गरज आहे। अमरावतीच्या आंदोलनाच्या पुढचा निर्णय होईल असं नाही, परंतु त्यांना हा आम्ही प्रॉब्लेम सोडवतो आणि जे यशोमतीताईंनी आमदारांनी याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे, परंतु ते भीम ब्रिगेडवाले बसले आहे म्हणून जर का ते लक्ष घालत नसतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। मी या आपल्या माध्यमातून यशोमतीताईंना आवाहन करतो की त्यांनी तातडीने लक्ष घालावं। महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत, अडचणीमध्ये आहेत। एखादीचं काही कमी जास्त झालं तर सगळा दोष हा सरकारवर येईल आणि पालकमंत्री म्हणून यशोमतीताईंवर येईल, आमदार म्हणून सुलभाताई खोडकेंवर येईल। त्या दोन्ही महिला आहेत आणि या सगळ्या महिला बसल्या आहेत। मी त्यांना आवाहन करतो की तातडीने हे उपोषण त्यांनी सोडवावं, नाहीतर आंदोलन जर का तीव्र झालं तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही। यावेळी किरण पातुरकर यांच्यासोबत संघटन सरचिटणीस गजानन देशमुख, उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे, सरचिटणीस मंगेश खोंडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा लता देशमुख, युवा मोर्चाचे सागर महल्ले उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील 1200च्या वर अशा वर्करने मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। जीवाची पर्वा न करता प्रत्येक परिसरामध्ये नोंदणी सुद्धा केलेली आहे। मात्र 300 रुपये प्रोत्साहन भत्त्याच्या क्षुल्लक मागण्याकरिता या ठिकाणी आमरण उपोषणात 5वा दिवस निघालेला आहे। 4 जणांची प्रकृती अतिशय ढासळलेली आहे। या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जोपर्यंत निर्णय मान्य करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयामध्ये दाखल होणार नाही।
4 महिलांची प्रकृती ढासळल्याने या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससुद्धा पोहोचलेला आहे, मात्र नकार दिलेला आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आलेले आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये इतर 3 ठिकाणी 3 मनपामध्ये या मागण्या पूर्ण झालेल्या आहे आणि त्यांना सुद्धा नियमित वेतनसुद्धा दिलं जात आहे। मात्र अमरावती महानगरपालिकेचा निर्णय या ठिकाणी अद्याप आलेला नाही। पाहूया समोर काय आणखी परिस्थिती का ढासळते, काय समोर पर्याय निघते। कॅमेरामॅन प्रदीप इंगोळेसह मी अजय शृंगारे, पाहत रहा विदर्भ न्यूज अमरावती।